हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, पेसा केस संदर्भात म्हणजेच मित्रांनो तलाठी भरती पेसा केस संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ती अपडेट काय आहे मित्रांनो, ती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, ही तुमच्यासाठी गुड न्यूज नाहीये तर बॅड न्यूज असणार आहे। एक्झॅक्टली ही बॅड न्यूज काय आहे संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया, मेन टॉपिक कडे वळूया। तर बघा, पेसा केस अपडेट तारीख पे तारीख डेट पोस्टपोन डेट 13 फेब्रुवारी 2024। तर बघा मित्रांनो, मी जवळपास 3 ते 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता पेसा केस संदर्भामध्ये। त्यामध्ये सांगितलं होतं की तुमचा जो सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हाय कोर्टामध्ये जो निकाल लागणार आहे पेसा केस संदर्भातील 30 जानेवारीला येणार होता मित्रांनो, परंतु आता परत तारीख पे तारीख आलेली आहे मित्रांनो। तुमची डेट पोस्टपोन डेट झालेली आहे। या ठिकाणी मी ते आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। या ठिकाणी वाचा, टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन लाइकली टू बी लिस्टेड ऑन 13/2/2024 कम्प्युटर जनरेटर। या ठिकाणी पाहू शकता 13/2/2024 ला मित्रांनो आता सुप्रीम कोर्टाची हाय कोर्टाची मित्रांनो सुनावणी असणार आहे। तर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता डेट वाढली म्हणजे जवळपास बघा मित्रांनो 13 ते 14 दिवसाचा कालावधी वाढलेला आहे मित्रांनो। आता तुम्हाला अजून 14 दिवस जास्त वेळ अजून विद्यार्थी मित्रांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा तलाठी भरतीचा निकाल कधी लागेल। तर बघा, 23 जिल्ह्यांचा मित्रांनो निकाल जाहीर झालेला आहे आणि 13 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला नाहीये। हे 13 जिल्हे पेसा क्षेत्रामध्ये येतात, त्यांचा निकाल जाहीर झालेला नाही। तर निकाल कधी जाहीर होईल तर बघा, ऑनलाईन वेबसाईट वरती जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 13 फेब्रुवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 13 फेब्रुवारीला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता, तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश देईल त्यानुसार राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहावी लागेल, म्हणजेच निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 13 फेब्रुवारीला निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसात राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। म्हणजे 1 किंवा 2 म्हणजे 15 फेब्रुवारी किंवा 16 फेब्रुवारीला मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहायला मिळेल। 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, म्हणजेच त्या विद्यार्थ्यांकडे कोणताही पर्याय नाहीये 13 जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांकडे। तर आता बघा, डेट पोस्टपोन झालेली आहे 13 फेब्रुवारी 2024। तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे, तुम्ही काहीच नाही करू शकत आहे मित्रांनो। तुमचा पूर्णपणे निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती डिपेंड असणार आहे मित्रांनो। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।